लाडकी बहीण महाराष्ट्रात सुरक्षित राहणं काळाची गरज आहे. 1500 वाटून काय करणार आहे? आजही महाराज काहींच्या घरात तेल नाही कालवणाला, काही स्त्रियांच्या हातात बांगड्या नाही. आजही काही महिला असेत जावा कोणीच्या बाजारामध्ये, बिचारीचं 85 वय झालंय म्हातारीचं, तरी सुद्धा मकाचे कंस घेऊन बसती इकायला. 75 वय झालंय महाराज त्या म्हातारीचं, तिची मुलं तिला बघत नाही, तिची सून तिला बघत नाही, पण तरी सुद्धा गाठोडा डोक्यावर घेऊन बाजारात येते. तिला मी म्हणतो लाडकीच बहीण नाही, तिला काहीतरी करा, गरीब आहे ती. इथं सूत्र आहे आमचं, तहानल्याला पाणी द्यावे, भुकेल्याला अन्न द्यावे. आज लव जिहाद सारखी प्रकरण झाली, त्याच्यावर तुम्ही काही करणार नाही. आमचे रामगिरी महाराज बोलणे फक्त, तर तुम्ही लगेच त्याच्यात राजकारण आणलं. धर्म टिकवायचा तुमच्या डोक्यात नाही. वरून तुम्ही म्हणता, एक वाक्य लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं. आता 4-5 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर एक फोटो फिरतोय. एक माणूस आहे आणि एक आपल्या धर्माचं रक्षण करणारा माणूस आहे. एक दुसरा माणूस आहे, तुम्ही ओळखून घ्या कोण असेल तो. दुसरा जो माणूस आहे तो सायकलवर आहे आणि आपला जो माणूस आहे तो कोटी रुपयाच्या गाडीत आहे. पण मी म्हणतो आपला कोटी रुपयाच्या गाडीत आहे तरी सुद्धा सुरक्षित नाही, त्याच्याकडे काहीच नाही. पण जो दुसरा सायकलवर आहे त्याच्याकडे रायफल आहे. त्याच्याकडे रायफल अशी आहे का काच बी फुटणार नाही, पण गाडीतला माणूस मारणार आहे. आपण सुरक्षित आहोत? आपण सुरक्षित आहोत का? हा विचार कधी करणार आहे आपण? महाराज, उलट प्रत्येक राजकीय नेत्यानं सध्याला हिंदू धर्माचा विचार करणं काळाची गरज आहे. गरज आहे ती. राजकारण प्रत्येक ठिकाणी नको, पण हिंदू धर्म टिकला पाहिजे. महाराज, किती प्रकरण झाली. बदलापूर सारखं प्रकरण, नगर जिल्ह्यात महाराज ते उमऱ्याचं प्रकरण, रावरी तालुक्यातलं ते मिटतं कुठं नाही तर संगमनेरचं प्रकरण, संगमनेरचं हुटण. महाराज, किती प्रकरण आहे ती. महिला मंडळ, एक विचार करा, फक्त त्या मुलीच्या जागेवर, त्या बदलापूरच्या मुलीच्या जागेवर आपल्या मुलीचा फोटो लावा, आपल्या स्वतःच्या बहिणीचा फोटो लावा. मग तुम्हाला कळेल किती आग लागते धर्माबद्दल, किती आग लागते परिवाराबद्दल. आता आम्ही आमच्यासारखं बोललं म्हणजे तुम्हाला वाईट वाटतं काही ना, महाराज लई बोलला. पण ज्या वेळेस एक वाक्य सांगू का महाराज, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं महाराज. दुनिया विचित्र आहे. लोक वापरून घेतात, सोडून देतात. लोक आता विचार करतात, भविष्याचा विचार कोणी करत नाही. उद्या आपल्याला सुद्धा सुरक्षित चालू देणार नाही कोणी रस्त्यावर. माझी विनंती आहे तुम्हाला, बाकी काही नकोय आम्हाला, नको योजना, काहीच नकोय. फक्त आमची बहीण सुरक्षित राहणं काळाची गरज आहे काका. नाही तर तुम्ही आपण जर महाराज या गोष्टी आपण फक्त स्वार्थापायी एखाद्या मागे पळतोय तर हे लिहून ठेवा तुम्ही. अजून 5 वर्षानं तुम्हाला तुमची मुलगी जर कॉलेजला पाठवायची असेल तर कॉलेज सुटेपर्यंत बापाला कॉलेजच्या बाहेर थांबावं लागेल. आणि कॉलेज संपला का मग बापाला मुलीला घेऊन यावं लागेल. कारण मुली सुद्धा त्या पद्धतीच्या राहिल्या नाही. मुलीला सुद्धा बापाची काळजी नाही. जुन्या काळात बाप मुलीचं प्रेम सांगितलं जायचं. म्हणायचे सगळ्यात श्रेष्ठ बाप मुलीचं प्रेम आहे. लक्षपूर्वक आहे का मुली बी? तुम्ही ज्या वेळेस आईच्या पोटात होतात, 2 महिन्याचा गर्भ होता आमच्या आईच्या पोटामध्ये. 2 महिन्याचा गर्भ आहे, बापाला कळालं. बाप महाराज गालातल्या गालात हसला. बापाच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. बाप म्हणला माझी पाठीवर गरिबी आहे पण मला लेकरू होणार आहे. माझी पाठीवर गरिबी आहे पण मला लेकरू होणार आहे. मला जर मुलगी झाली ना अख्ख्या गावाला पेढे वाटेल. 2 महिन्याचा गर्भ होता तुमच्या आईच्या पोटात, तेव्हापासून आमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो. तुमचं वयाचं 20-22 वर्ष पूर्ण असू द्या तरी सुद्धा आमचा बाप तिथपर्यंत प्रेम करतो. किती प्रेम करतो? आजही माझ्या पुढे बसलेली बाप कबूल व्हा. तुम्ही मुलाला पैसे देताना विचार करता, मुलीला पैसे देताना कधी विचार करता? पोरानं 500 मागू द्या, पोराच्या हातावर 200 टेकवतो. मुलाला म्हणावं लागतं बाबा बॅलन्स संपला माझा. पोरीला म्हणावं लागत नाही, बाप पोरीला म्हणतो तुझा बॅलन्स कधी संपणार आहे. एवढं तुम्हाला न पाहता आमच्या बापानं
वयाच्या 20-22 वर्षापर्यंत एवढं प्रेम केलं तुमच्यावर, आणि तुम्ही एकदा कॉलेजला गेला का तुम्हाला शिंग फुटतात आणि तुम्ही म्हणतात माझं याच्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्हाला 2 वर्षात एखादा टुकार मुलगा, एखादा भीक मागणारा हरामी, एखादा गवंड्याच्या हाताखाली करणारा बिगारी, एखादा ड्रायव्हर, तुम्हाला ही मुलं आठवतात त्यावेळेस आमचा बाप आठवत नाही का? ज्यानं बॅलन्स टाकला तो बाप आपल्याला आठवत नाही का? ज्या बापानं आपली शाळेची फी भरली तो बाप आपल्याला आठवत नाही का? अरे दिवाळीच्या आदल्या दिवशी आमचा बाप एकटा रडत होता, एकटा रडत होता तो. का? तर यंदाच्या वर्षी माझ्या पुरीला कपडे घ्यायला माझ्याकडे पैसे नाही. तो बाप आपल्याला आठवत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, एक 9-10 वर्षापूर्वी बाप आणि मुलीचं प्रेम गाजलं होतं. असं म्हणायचे बापाला जाणीव करणारी फक्त मुलगी आहे. मुलगी वयात आली, आमच्या बापाकडे पैसे नाही. पाऊस झाला, सोयाबीन पाण्यात वाहून गेली, कपाशी उपळली, आमच्या बापाकडे काहीच राहिलं नाही. विहिरीवरची मोटर चोरीला गेली, आमचा बाप म्हणला माझ्याकडे काहीच नाही. पोरगी तर लग्नाला आली, दिवाळी समोर आली. 1 महिन्यापासून पोरग बापाला म्हणत होता बाबा कधी फटाके घ्यायचे, कधी कपडे घ्यायचे. बाप टेन्शन मध्ये होता. बाप म्हणला आत्महत्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. 10-11 वर्षापूर्वी ती कविता गाजली होती बघा. बाप रात्री 1 वाजता एकटा बाहेर खाटावर बसलेला होता आणि बाप फक्त निवांत विचार करत होता. बापाचा विचार आमच्या त्या मुलीनं बघितला. जुनी मुलगी सांगतो मी तुम्हाला, आताची सांगत नाही, जुनी मुलगी सांगतो मी तुम्हाला. त्या मुलीनं पाहिलं बाप चिंताग्रस्त आहे. आमची आई झोपली होती, आमचा भाऊ झोपला होता, पण पोरगी जागी होती. महाराज, पोरीचं वय काय लय होतं का? पोरगी शाळेत 6वीला जात होती. 11 वर्षाची पोरगी होती, पण 11 वर्षाची पोरगी बापाजवळ जावं, आणि 11 वर्षाची पोरगी बापाला म्हणती बाबा का हो चिंता करता? बापाच्या डोळ्यातलं पाणी पोरीनं बघितलं आणि पोरीनं त्याच ओढणीनं बापाचे डोळे पुसले. त्यावेळेला ती कविता गाजली होती बघा. घोर मनाला लावू नका, पाट जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाट जगाला दावू नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढाया बाबा जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापीक झाली. नवे कपडे घेऊ नका. पोरगी बापाला म्हणते बाबा नकोय कपडे आम्हाला, नकोय खायला बाबा. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करून बाबा जहर खाऊ नका. त्या साथीला आम्ही आहो ना बाबा जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, पाट जगाला दाबू नका. घोर मनाला लावू नका, पाट जगाला दाबू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा जहर खाऊ नका. जहर खाऊ नका. महाराज माझी विनंती आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही म्हणता का सांगितलं महाराज आहे. माझी या सरकारला विनंती आहे महाराज. पहिला मुद्दा लाडकी बहीण सुरक्षित राहणं काळाची गरज, आणि दुसरा मुद्दा हे जे पळून जाऊन रजिस्टर मॅरेज हे याला परवानगी दिली ना सरकारनं, ही बंद झाली पाहिजे महाराज.